मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे की 22वें स्मृति दिवस के उपलक्ष्य में पूर्व महापौर सुधाकर सोनावणे और पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे के माध्यम से लोक नेता गणेश जी नायक प्रतिष्ठान मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे चैरिटेबल ट्रस्ट द्वारा आदिवासी व विधवा महिलाओं को साड़ियों का वितरण, विद्यार्थियों को नोटबुक का वितरण और प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों के लिए छत्र वितरण कार्यक्रम का आयोजन रबाल स्थित मान्यवर कांशीराम जी हिंदी विद्यालय प्रहलाद शिंदे रंगमंच में आयोजित किया गया। जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नायक। साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर सुधाकर सोनावणे, पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका गौतमी सोनावणे सहित भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी और ज्येष्ठ नागरिक। बता दें कि आज विश्व आदिवासी दिवस है और इस दौरान गणेश नायक के हाथों प्रभाग के तमाम आदिवासी व विधवा माता बहनों को साड़ियों का वितरण किया गया और वहीं इस इलाके में कष्टकरी विद्यार्थियों को मान्यवरों के हाथों नोटबुक का वितरण किया गया। वहीं शहर के विकास में अपना उल्लेखनीय योगदान देने वाले तमाम ज्येष्ठ नागरिकों का गणेश नायक के हाथों सम्मान कर उन्हें छतरियों का वितरण किया गया। इस दौरान गणेश नायक ने सुधाकर सोनावणे को एक क्रिएटर की उपमा देते हुए कहा कि मातोश्री अनुसया संभाजी सोनावणे द्वारा दिखाए गए मार्ग और उनके द्वारा निर्मित संस्कारों का ही परिणाम है कि सुधाकर सोनावणे एक मानवतावादी सोच के साथ प्रभाग के हर घटक की प्रगति के मार्ग को लगातार प्रशस्त करने का काम कर रहे हैं। वहीं गणेश नायक ने प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों को नवी मुंबई के विकास का मजबूत सारथी करार देते हुए कहा कि विकास के साथ भविष्य की पीढ़ी में संस्कारों का निर्माण करने में इन ज्येष्ठ नागरिकों की उल्लेखनीय भूमिका रही है। इस दौरान मीडिया से बात करते हुए गणेश नायक ने कहा कि 50 वर्षों से सुधाकर सोनावणे उनके साथ काम कर रहे हैं और इन वर्षों में उन्होंने वाटर गटर मीटर नहीं बल्कि लोगों के मन में शुद्ध विचार निर्माण करने का काम किया है। भले ही आज उनकी विचारधारा अलग क्यों न हो, मगर ध्येय एक है, समाज सेवा का। आज 9 ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस या दिवसाचं महत्त्व जाणून या ठिकाणी मातोश्री अनुसया सोनावणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट याच्या विद्यमाने या ठिकाणी आदिवासी महिलांना साडी वाटप, त्यांना छत्री वाटप, काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दप्तर वाटप, छत्री वाटप अशा प्रकारचा अतिशय चांगला कार्यक्रम आपले माजी महापौर सुधाकरजी सोनावणे आणि आपल्या माजी नगरसेविका रंजना सोनावणे यांच्या विद्यमाने ह्या 2 ज्याला आपण वॉर्ड म्हणतो त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। एकूणच जर इथून नजर मारली तर कुठेही ओबडधबडपणा दिसते, स्वच्छता दिसते आणि त्याचं कारण गेली 50 वर्ष सुधाकर सोनावणे यांनी ही वस्ती नुसती रस्ते गटर वॉटर मीटरसाठी नाही तर लोकांची मनंसुद्धा तशा प्रकारची निर्मळ करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले। माणुसकीचं जतन व्हावं हा त्या पाठीमागे उद्देश होता आणि एक गोष्ट खरी आहे की गेली 50 वर्ष सुधाकर माझ्याबरोबर काम करतो। विचारधारा वेगवेगळ्या असतानासुद्धा माणुसकीच्या अनुषंगाने आम्ही एकाच प्रवाहात होतो आणि त्याची परिणती महापालिका अस्तित्वात आल्यापासून सुधाकर सोनावणेंच्या कुटुंबातला एक ना एक घटक महापालिकेमध्ये जनतेचे प्रश्न मांडत त्या ठिकाणी उभा राहिलेला आणि ही जी जनसामान्यांच्या विषयी असलेली बांधिलकी ती जनतेच्या प्रेमाच्या रूपानं त्या ठिकाणी पुढे येत असते आणि समाजकारण करण्याकरता बळ मिळत असते। या ठिकाणी महापौरपद मिळालं, नगरसेवक हे सुधाकर सोनावणेचा तो सन्मान झाला, परंतु तो जनसामान्यांच्या प्रति केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे आणि जनसामान्यांनी आपल्याकरता रस्ता मजबूत केलेला आहे आणि तो रस्ता इतका मजबूत राहील की यांच्या पिढ्यानं पिढ्या त्या ठिकाणी चांगल्या वातावरणात राहतील हा माझा विश्वास आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि सुधाकर सोनावणे एक क्रिएटर हैं। सुधाकर सोनावणे नुसता का ठराव महासभेत मांडून पत्र लिहिणार थांबणारा नाही तर ती एखादी गोष्ट कशी असावी, त्याचा लुक कसा असावा, डिझाईन कशी असावी, त्याचं पावित्र्य कसं टिकलं जावं,
त्याचं मेंटेनन्स कसं कायम होत राहावं हा सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो कार्यकर्त्यातून निर्माण झालेला नेता म्हणजे सुधाकर सोनावणे। वहीं सुधाकर सोनावणे ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए इस कार्यक्रम के आयोजन का मकसद बताया। नाही, कसं आहे की ऑगस्ट क्रांती दिवस आणि जागतिक आदिवासी दिवस ह्या 2 दिवसाचा मेलमिलाप कसा होऊ शकत नाही, पण औचित्य आहे। आदिवासी दिवस हा 1996 सालापासून जागतिक स्तरावर मानायला सुरुवात झाली, पण त्याच्यासाठी शेकडो वर्ष लोकांना अभ्यास करावा लागला, आंदोलन करावं लागलं, इतिहासाची पानं चाळावी लागली आणि जागतिक हा आदिवासी दिवस त्या दिवसापासून सुरू झाला। ऑगस्ट क्रांती दिवस हा असा आहे की ह्या देशातील जे ब्रिटिशर्स आहेत यांना भारत छोडो हा नारा या ठिकाणी स्वतंत्र सेनानी यांनी दिला त्यावेळेस महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली। आणि त्यामुळे हे 2 वेगवेगळे लढे आहेत आणि हे लढे तुम्हाला आणि मला एक क्रांतीचा वेगळ्या प्रकारची ऊर्जा देत आहेत। आणि अशा दिवसाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमामध्ये कुठल्याही राजकीय असा लवलेश न ठेवता या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुसया सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांना साहित्याचं वाटप आहे। त्यानंतर दादांच्या वतीने सर्व नागरिकांना छत्रीचं वाटप आहे। जे हुशार विद्यार्थी आहे मग त्या ठिकाणी इंदिरा गांधी विद्यालय असेल, शारदा विद्या मंदिर असेल, हे हिंदी माध्यमाचे खाजगी अनुदानित विद्यालय आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण शैक्षणिक साहित्य, वह्या असतील, दप्तरं असतील, याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे। हे वाटप जरी केलेलं असलं तर हे निमित्त मात्र आहे, परंतु खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत शिक्षणाचा जो प्रचार आणि प्रसार आहे, आंदोलन म्हणजे नक्की काय, क्रांती म्हणजे नक्की काय, तर याच्याबद्दलच्या जी माहिती आहे ही तळागाळापर्यंत पोचावी, लोक अलर्ट राहावेत। आपल्याला फक्त 76-77 वर्ष झाले स्वतंत्र होऊन, मग याचा अर्थ आपल्याला सगळं मिळालं असं होत नाही आहे, कारण हजारो वर्षाचं स्वातंत्र्य एका मिनिटात पारतंत्र्यामध्ये परावर्तित होऊ शकतं आहे, तर तुमचं परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे आणि तो जागरूकपणा कशातनं निर्माण होईल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं, अशा प्रकारच्या आठवणीतनं तो निर्माण होऊ शकतो। म्हणूनच हा कार्यक्रम आज आयोजित केला। याला आदरणीय दादांनी हजेरी लावली आणि त्यांनी देखील आमच्या ज्या भूमिका आहेत ह्या अगदी मनमोकळेपणाने समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी जे भाष्य केलेलं आहे, कारण दादांनी केलेलं भाष्य हे आम्ही समजू शकतो, कारण 50 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर आहे। तर मला वाटतं की याच्या ठिकाणी मला आज जो पुकारा केलेला आहे आंदोलनाचा तो करावा लागणार नाही, याच्याबद्दल मी या ठिकाणी बिलकुलही साशंक नाही आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना आज ऑगस्ट क्रांति दिनाची आठवण करत आँखों को नम करना लेकिन नम करके रोना नहीं, क्योंकि रोने के लिए तुम्हारा जन्म नहीं हुआ है। जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी है और तुम्हें आज़ादी दिलाई है, उन वीरों के लिए आपने आँखों को नम करना और उन्हें याद करना, इतना कहकर मैं उनको शुभेच्छा देता हूँ। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।